हॅलो, वेलकम बॅक. गणपती बाप्पा मोरया. आज आपण बघणार आहोत क्विक रेसिपी ऑफ मूग चिला, मूग ऑमलेट, व्हॉटएव्हर यू कॅन कॉल इट. सो माझ्याकडे स्प्राउटेड मूग्स होते आणि ॲज युजुअल सकाळी काय नाश्ता बनवायचा. सो पटपट हा एक क्विक व्हिडिओ बघूया आणि मग गप्पा कंटिन्यू करूया. सो मिक्सरमध्ये मोड आलेले मूग घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये आलं आणि मिरची घालून ते त्याचं चांगलं बारीक हे केलं. त्याच्यामध्ये आता यू हॅव एन ऑप्शन टू ॲड रवा. यू कॅन स्किप इट. यू कॅन ॲड राईस फ्लावर. इट इज ग्लुटेन फ्री. आता हे मिक्सरला लावायच्या आधी दुसरं एक काम की याच्याबरोबर मला मेयोनीज बनवायचं होतं. सो मी कॅश्यूज आणि रेड चिली पाण्यामध्ये 1 तास मायक्रोवेव्ह केले आणि कवर करून ठेवून दिले. कमिंग बॅक टू आवर मिक्सर, हे मूग आणि याचा मिक्सर काढला. त्याच्यामध्ये मी बेसन घातलं आहे. तुम्ही सत्तू पण ॲड करू शकता. मिरच्या आपण घातलेल्या मूग वाटताना, त्यामुळे इथे तिखट बेताने घाला, नाही घाला, स्किप केलं तरी चालेल. डिपेंडिंग ऑन तुम्ही किती सॉल्ट घातलं. त्याच्यानंतर इथे कांदा, गाजर, कढीपत्ता, कोथिंबीर जे पण बारीक करून तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. कोबी असेल तर कोबी, युअर चॉईस. हे मिक्स करून पीठ रेस्ट व्हायला थोडा वेळ ठेवला. तोपर्यंत चेक केले आपले काजू चांगले मऊ झालेले. सो एकीकडे पॅनवर आपण चिला घातला आणि दुसरीकडे मेयोनीज बनवूया. सो मेयोनीज, हे क्विक मेयोनीजची रेसिपी मला परत इंटरनेटवर मिळालेली. याच्यात पनीर आहे, काजू आहे, लाल मिरची आहे आणि यू कॅन ॲड ऑलिव्ह ऑइल, यू कॅन ॲड अनदर सीझनिंग व्हॉटएव्हर यू लाईक. Salt, sugar, vinegar. If you have apple cider vinegar, add apple cider vinegar or white vinegar. It has that tangy taste. So it's wonderful. आणि हा झटपट नाश्ता तयार आहे. सो नक्कीच ट्राय करून बघा. सो आता गप्पा म्हणजे सॉरी, असा गप्पा ठरवून नाही बोलता येत. पण याच गोष्टीचा किस्सा म्हणजे ॲज युजुअल सकाळी नाश्ता काय? हे विचारल्यावर उत्तर असतं काहीही बनव. पण ते काहीही बनवल्यावर खाल्लं पण पाहिजे. परत आता एक कॉन्स्टंट हे आहे की विथ एज म्हणा, विथ टुडेज नीड्स म्हणा, व्हॉटएव्हर, यू स्टार्ट युअर ब्रेकफास्ट विथ अ हाय प्रोटीन ऑर प्रोटीन ब्रेकफास्ट. आता प्रोटीन नुसतं पण कन्झ्युम करू नये असं पण ऐकलं आहे. सो प्रोटीन बरोबर यू हॅव टू हॅव अ कार्ब्स so that your body can absorb required protein and digest it well. So असे सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात ना आणि मग काय आहेच आपलं यूट्यूब, जाऊन सर्च केलं की चला मला प्रोटीनची रेसिपी दाखव, कारण आज काय बनवायचं ठरलं नव्हतं. खूप रेसिपीज मिळाल्या आणि काय नाही, मध्ये-मध्ये म्हणजे ते इन्ग्रीडियंट्स नव्हते. काही जणांनी सुरू केलं अगदी बेसन बरोबर आणि मग फिलिंगमध्ये अवाकाडो. म्हटलं हे काय? मग पनीरचं फिलिंग, मूग चिला वगैरे आहे, असतो ऑप्शन एक. पण लक्षात आलं माझ्याकडे एक म्हणजे जस्ट 1 कप स्प्राउटेड मूग होते. सो मला आणि सॅलड आणि उसळ वगैरे बनवून झाली होती. सो म्हटलं चला आता मुगाचा हा प्रकार ट्राय करूया. आणि मेयोनीज, आता मेयोनीज एगलेस म्हटले तर आजकाल इतके इतके ऑनलाईन रेसिपीज आहेत ॲक्चुअली. म्हणजे ते चटणीसारखा मेयोनीज झालाय. सो यू ग्राइंड इट. बट एक त्याचा जो स्मूथनेस आणि टेक्स्चर. सो हे मी बनवलं आहे. इट वॉज रिअली नाईस. आवडली मला याची टेस्ट. म्हणजे एकतर पनीर आहे याच्यात, काजू आहे. त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगरमुळे तो एक फ्लेवर येतो जो रिक्वायर्ड आहे आय थिंक मेयोनीजला. सो आणि पनीर आणि काजूमुळे छान क्रीमी टेक्स्चर येतं. अँड देन फ्लेवरसाठी यू कॅन ॲड सीझनिंग, चिली फ्लेक्स. आता आपण ऑलरेडी रेड चिली घातलेली, ऑरिगॅनो. सो यू कॅन प्ले विथ फ्लेवर्स. पार्सली घालून बघा. तुम्हाला जे पण फ्लेवर्स आवडतील. गार्लिक पावडर यू कॅन ॲड. यू कॅन ॲड काय म्हणतो आपण, सेसमी सीड्स, तीळ घालू शकता जर थंडीच्या दिवशी बनवत असाल तर. एरवी काय अगदी 4-5 तिळाने गरमी होत नाही अँड इट इज गुड फॉर हेल्थ. सो दॅट ऑल्सो यू कॅन ॲड.
सो ट्राय आउट करा आणि तुम्ही अशी कुठली रेसिपी ट्राय केलेली आहे जी विच यू विल लाईक टू शेअर तर नक्कीच कमेंट्समध्ये मला कळवा. अँड व्हॉट यू विल लाईक टू एक्सप्लोर मोर ते पण मला सांगा. हॅव अ वंडरफुल डे. एन्जॉय युअर ब्रेकफास्ट. जे पण खाल मस्त आनंद घेऊन खा. एन्जॉय युअर डे. बाय बाय. टेक केअर.